रोज सकाळी जेव्हा आपण घराचा दरवाजा बंद करतो आणि कामाला किंवा ऑफिसला बाहेर पडतो ना, तेव्हा मनात सुरक्षिततेचा एक खूप साधा विचार असतो. अगदी साहजिक आहे ते. हो ना, म्हणजे संध्याकाळी आपण सुखरूप घरी परत येऊ, हा एक प्रकारे आपला स्वतःवर आणि जगावर असलेला एक अलिखित विश्वास असतो. आपण गाडीची चावी घेतो, रस्त्यावर येतो आणि प्रवासाला लागतो. पण कधी शांतपणे असा विचार केलाय का, की हा जो सुरक्षिततेचा विश्वास आपण उराशी बाळगतो, तो प्रत्यक्षात त्या डांबरी रस्त्यावर किती खरा ठरतो? खरंय, खूप कमी वेळा आपण असा विचार करतो. अगदी. आणि आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच विषयाचा वेध घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी मी सय्यद अब्दुल हकीम यांचं हर घर से एक सैनिक हे पुस्तक वाचत होते. त्यात त्यांनी प्रकरण 1 मध्ये, ज्याचं नाव द रोड वी शेअर असं आहे, त्यात रस्त्यावरच्या प्रवासाकडे बघण्याचा एक असा दृष्टिकोन मांडलाय, ज्याने माझी विचार करण्याची पद्धतच बदलून गेली. अच्छा, म्हणजे त्या एका प्रकरणाने एवढा फरक पडला? हो, कारण आपण रस्त्याकडे फक्त एक जागा म्हणून बघतो, पण तिथे जे घडतं त्यामागे एक प्रचंड मोठं मानसशास्त्र दडलंय. चला तर मग हा विषय जरा उलगडून बघूया. कारण रस्त्यावर आपण जे काही बघतो ते केवळ योगायोग नसून त्यामागे आपल्या सर्वांच्याच मानसिकतेचा एक मोठा खेळ आहे. नक्कीच. मुळात कसं आहे ना, आपण जेव्हा रस्त्याकडे बघतो तेव्हा तो आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नुसता एक मार्ग वाटतो. म्हणजे सिमेंट आणि डांबराने बनलेला एक पट्टा. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर रस्ता ही केवळ एक भौतिक जागा नाहीये. ती एक अशी जागा आहे जिथे मानवी वर्तणुकीचे, आपल्या सवयींचे आणि मानसिकतेचे एक अत्यंत गुंतागुंतीचं मानसशास्त्र दडलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की रस्त्याला एक प्रकारचं स्वतःचं असं सायकोलॉजीचं विश्व आहे. अगदी तसंच. रस्त्यावरील जी काही अपघात होतात ते केवळ इंजिनचे किंवा ब्रेक फेल होण्याचे अपघात नसतात, तर ते मानवी निर्णयांचे आणि आपल्या चुकांचे परिणाम असतात. रस्ता ही जगातली अशी एकमेव जागा आहे जिथे पूर्णपणे अनोळखी लोकांचे क्षुल्लक वाटणारे निर्णय एकमेकांचे प्राण वाचवू शकतात किंवा क्षणात घेऊ शकतात. बापरे, हे जे तुम्ही म्हणालात ना की अनोळखी लोकांचे निर्णय, हा मुद्दा खरोखरच अस्वस्थ करणार आहे. म्हणजे आपण घरातनं बाहेर पडतो तेव्हा हजारो अनोळखी लोक त्या रस्त्यावर असतात. त्यांच्यासोबत आपला कोणताही लेखी करार झालेला नसतो. कोणताही नसतो, कोणतीही पूर्वकल्पना नसते. एक्झॅक्टली. तरीही आपण एकमेकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत असतो. मला इथे आपले एक अस्सल महाराष्ट्रीयन उदाहरण द्यावंसं वाटतं. समजा आपण एखाद्या रेशनच्या दुकानात किंवा आपल्या एसटी स्टँडवर रांगेत उभे आहोत आणि तिथे जर कोणी अचानक रांग मोडली किंवा मध्येच घुसला तर काय होतं? जास्तीत जास्त आपली चिडचिड होते. हो, आपण त्याला 2 शब्द सुनावतो, एखादं भांडण होतं. तिथे आपला जीव धोक्यात नसतो. पण रस्त्यावर असं नसतं. 60-70च्या स्पीडने गाडी चालवताना शेजारून जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या एका सेकंदाच्या चुकीमुळे, एका चुकीच्या वळणामुळे आपला जीव जाऊ शकतो. पण तरीही आपण एवढ्या शांतपणे कसे काय गाडी चालवू शकतो? हा अदृश्य विश्वास येतो कुठून? हा, एसटी स्टँडचा आणि रस्त्याचा फरक तुम्ही अगदी अचूक पकडलात. इथं सर्वात रंजक गोष्ट म्हणजे मानवी मेंदूची रचना अच्छा, मेंदूचा याच्याशी काय संबंध? आहे ना. आपण या अदृश्य विश्वासाकडे इतक्या सहजतेने दुर्लक्ष करतो, कारण तसं करणं ही आपल्या मेंदूची गरज असते. जर आपण प्रत्येक सेकंदाला असा विचार करू लागलो की समोरून येणारा ट्रक माझ्या अंगावर आला तर, किंवा शेजारच्या बाईकने अचानक कट मारला तर आपण भीतीने गाडी चालूच शकणार नाही. अगदी बरोबर. माणसाचा मेंदू सततच्या भीतीमध्ये काम करू शकत नाही. त्यामुळे तो कॉग्निटिव्ह लोड म्हणजेच मानसिक ताण कमी करण्यासाठी आजूबाजूच्या अनोळखी लोकांवर एक आंधळा विश्वास ठेवतो. म्हणजे आपण स्वतःलाच फसवतो एक प्रकारे. तसंच काहीसं. लोक रस्त्यावरून जाताना स्वतःच्याच विचारात असतात. त्यांच्या ऑफिसच्या टेन्शनमध्ये, घरच्या काळजीत किंवा मोबाईलवरच्या संभाषणात गुंतलेले असतात. ते पूर्णपणे विसरून जातात की त्यांच्या स्टीअरिंगवर असलेल्या हातांमध्ये फक्त त्यांच्याच गाडीचं नाही तर आजूबाजूला चालणाऱ्या अनेक अनोळखी लोकांचं आयुष्य अवलंबून आहे. पण मग एक प्रश्न पडतो, जर रस्त्यावरचा हा खेळ खरोखरच जीवावर बेतणारा आहे, तर आपण इतके बेफिकीर कसे होऊ शकतो? म्हणजे आपण रोज सकाळी बघतो की एखाद्या स्कूल व्हॅनमध्ये, जिची क्षमता फक्त 6 मुलांची असते, त्यात 12-15 मुलं अक्षरशः कोंबलेली असतात. हो, रोजचं चित्र आहे. मुलं एकमेकांच्या अंगावर बसलेली असतात. दाराजवळ उभं राहायला जागा नसे म्हणून पुढच्या सीटच्या हेडरेस्ट धरून उभी असतात. व्हॅन चालकाचं लक्ष मुलांच्या सुरक्षिततेकडे नसून फक्त आणि फक्त वेळेवर शाळेत पोहोचण्याकडे असतं. तरीही पालक अशा व्हॅनमध्ये मुलांना रोज बसवतात. त्यांना हा धोका दिसत नाही का? आपण या रोजच्या गोंधळाला इतकं नॉर्मल कसं काय मानू लागलो आहोत?
आपण स्वतःलाच सांगतो का की अरे इथं असंच असतं, हे रोजचंच आहे? हो, आणि हेच सर्वात भयंकर आहे. पुस्तकात यावर खूप छान प्रकाश टाकलाय. मानसशास्त्रात याला नॉर्मलायझेशन ऑफ डेंजर म्हणजेच धोक्याची सवय होणे असं म्हणतात. धोका नेहमी तिथे लपलेला असतो ज्या गोष्टी आता आपल्याला धोकादायक वाटत नाहीत. म्हणजे सवय झाल्यामुळे धोका वाटत नाही? एक्झॅक्टली. मगाशी मी मेंदूच्या रचनेबद्दल बोललो, इथेही तेच घडतं. जेव्हा एखादी चुकीची गोष्ट वारंवार केली जाते आणि त्याचे कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत, तेव्हा मेंदू असा निष्कर्ष काढतो की ती गोष्ट सुरक्षित आहे. अच्छा. पालक रोज मुलांना त्या कोंबलेल्या व्हॅनमध्ये बसवतात. 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष मुलं सुखरूप शाळेत जातात आणि परत येतात. या सुखरूप परत येण्यामुळे तो धोका मेंदूतून पुसला जातो. म्हणजे जे घडत नाहीये ते आपल्या सुरक्षिततेमुळे नाही, तर फक्त अजून आपली वेळ आली नाही म्हणून. आपण निव्वळ नशिबाच्या भरोशावर जगतोय आणि त्याला सुरक्षितता समजतोय. अगदी 100% बरोबर. पालकांना किंवा ड्रायव्हरला वाटतं की ते खूप सुरक्षित चालवतायत. पण प्रत्यक्षात हा सुरक्षिततेचा भाग नसून निव्वळ नशिबाचा भाग असतो. काही होत नाही, सोडून दे, कशाला काळजी करतोस, हा जो विचार आहे तो सर्वात घातक आहे. खरंय. अनेक महिने सुरक्षित प्रवास झाला म्हणजे धोका नाही असा चुकीचा विश्वास आपण बाळगतो. हो, आणि सवय झाल्यावर आपली सतर्कता शून्य होते. आणि हे फक्त स्कूल व्हॅनच्या बाबतीत नाहीये. तुम्ही टोल नाक्यावरची उदाहरणे पहा. तिथे एका गाडीला जाण्यासाठी फक्त 15 सेकंदाचं काम असतं. पण तिथेही लोक किती घाई करतात. हो ना. अचानक चुकीच्या लेनमध्ये आलेला एखादा गाडीवाला आपला इगो दुखावला जाऊ नये म्हणून किंवा फक्त आपली सोय म्हणून गाडी तिथेच रिव्हर्स घेतो. मागच्या सर्व गाड्यांना मागे जायला लावतो आणि 15 सेकंदाचं काम 5 मिनिटांच्या ट्रॅफिक जॅममध्ये बदलतो. बापरे, हे तर आपण रोजच बघतो. किंवा हायवेवरची ती परिस्थिती आठवा. स्वतःच्या गावात जाण्यासाठी दुभाजकावरून म्हणजेच डिव्हायडरवरून अचानक यू-टर्न घेणारा माणूस. समोरून वेगात येणाऱ्या गाडीला तो विचार करायला किंवा ब्रेक मारायला वेळच देत नाही. खरं सांगायचं तर मी स्वतः कधीतरी असा विचार केला असेल की माझं गाव इथेच आहे, थोडं चुकीच्या बाजूने गेलो तर काय बिघडतंय, मागचे लोक थांबतील 2 मिनिटं. हाच तो प्रॉब्लेम आहे. हो ना, आपण फक्त स्वतःच्या वेळेचा विचार करत असतो. आणि पुस्तकात आणखी एक हृदयद्रावक परिस्थिती मांडलीये. ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका. तब्बल 11 मिनिटं ती रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते आणि आतमध्ये कोणीतरी सेकंद मोजत असतं. आणि बाहेरचे लोक मात्र मला आधी कसं जाता येईल ह्या प्रयत्नात असतात. ही जी स्वतःची सोय विरुद्ध दुसऱ्याचा जीव अशी लढाई आहे ना, ती आपण रोज हरतोय असं वाटतं. अगदी अचूक बोललात तुम्ही. कारण आपण रस्त्याला एक सामाजिक जागा मानतच नाही. आपण रस्त्याला फक्त माझ्या प्रवासाचं साधन मानतो. आणि याच मानसिकतेतून एक दुसरा अतिशय रंजक पण तितकाच जीवघेणा समज निर्माण होतो, तो म्हणजे अनुभवाचा भ्रम. इथे हा विषय खरोखरच खूप रंजक होतो. कारण आपण नेहमी असं ऐकत आलोय की ओळखीच्या रस्त्यावर किंवा जास्त अनुभव असलेला ड्रायव्हर नेहमी जास्त सुरक्षित असतो. आपण अभिमानाने सांगतो ना की अरे तो 20 वर्षांपासून गाडी चालवतोय, त्याला हा रस्ता अगदी पाठ आहे, तो डोळे झाकून गाडी चालू शकतो. हो, असं खूपदा म्हटलं जातं. पण तुम्ही आत्ता जे मानसशास्त्र सांगत आहात त्यानुसार अनुभव माणसाला जास्त बेजबाबदार बनवू शकतो. असं कसं शक्य आहे? अनुभव तर माणसाला जास्त सतर्क करायला हवा ना. वरवर पाहता तसंच वाटतं. पण इथे पुन्हा एकदा मेंदूचं न्यूरोसायन्स समजून घेणं गरजेचं आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला मेंटल मॅप किंवा मानसिक नकाशा ही संकल्पना अतिशय बारकाईने पाहावी लागेल. मेंटल मॅप म्हणजे काय नक्की? आपल्या मेंदूला सतत नवीन माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज असते. त्यामुळे जेव्हा एखादा ड्रायव्हर एकच रस्ता 100 वेळा 1000 वेळा वापरतो, तेव्हा मेंदू ऊर्जेची बचत करण्यासाठी एक शॉर्टकट शोधतो. तो ड्रायव्हर खऱ्या अर्थाने तो रस्ता पाहणे बंद करतो. म्हणजे डोळे उघडे असतात पण आपण प्रत्यक्षात रस्त्याकडे पाहत नसतो. अगदी तसंच. त्याचे डोळे रस्त्यावर असतात, पण त्याचा मेंदू आठवणीतून गाडी चालवू लागतो. त्याला माहीत असतं की इथं वळण आहे, इथं खड्डा आहे, इथं स्पीड ब्रेकर आहे. अच्छा, म्हणजे तो ऑटो पायलट मोडवर जातो. हो, त्याची ॲक्टिव्ह अलर्टनेस एकदम कमी होते. मेंदू आजूबाजूच्या नवीन गोष्टींकडे लक्ष देणं थांबवतो, कारण त्याला वाटतं की मला हा रस्ता आधीच माहीत आहे. अरे बापरे, म्हणजे आपण रस्त्यावर नसून स्वतःच्याच डोक्यातल्या नकाशावर गाडी चालवत असतो. हकीम यांच्या पुस्तकात यावर एक अतिशय अचूक उदाहरण दिलंय जे वाचून मला खरोखरच धक्का बसला. कोणतं उदाहरण? ते रस्त्यावर नेहमी एकाच जागी पडलेला एक मोठा दगड असतो. ते रोज त्या रस्त्यावरून जाणारा जो अनुभवी ड्रायव्हर असतो त्याला तो दगड अक्षरशः पाठ असतो. तो वेगात येतो
आणि बरोबर त्या दगडाच्या आधी अचानक ब्रेक मारतो किंवा गाडी शिताफीने वळवतो. त्याच्यासाठी हे खूप सोपं असतं, कारण त्याच्या मेंटल मॅपमध्ये तो दगड आधीच नोंदवलेला आहे. पण विचार करा, त्याच्या अगदी मागे असलेला एखादा नवीन ड्रायव्हर जो त्या रस्त्यावर पहिल्यांदाच आलाय, त्याला तो दगड माहीत नसतो. एक्झॅक्टली. पुढची गाडी अचानक ब्रेक मारते किंवा वळते तेव्हा हा नवीन ड्रायव्हर पूर्णपणे गोंधळतो आणि तिथे भीषण अपघात होतो. म्हणजेच तुमचा स्वतःचा अनुभव आणि तुमचा ऑटो पायलट मोड दुसऱ्या एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी जीव घेणारा ठरू शकतो. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हे स्पष्ट होतं की तुमचा अनुभव तुम्हाला एक खोटा आत्मविश्वास देतो. मला सगळं माहीत आहे, मी हँडल करू शकतो, हा विचारच मुळात धोक्याची घंटा आहे. खरंय. ओळखीचा रस्ता हा कधीही कालच्यासारखा नसतो. तो दर सेकंदाला बदलत असतो. तिथे आज नवीन वाहनं असतात, नवीन लोक असतात, कदाचित एखादं नवीन भटकन कुत्रं रस्त्यावर आलेलं असतं. त्यामुळे जुन्या आठवणींवर अवलंबून राहून गाडी चालवणे म्हणजे स्वतःचे आणि इतरांचे प्राण पणाला लावणे होय. म्हणजे सतत अलर्ट राहावंच लागेल. हो, पण सतत सतर्क राहण्यापेक्षा माहीत असलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणे आणि ऊर्जा वाचवणे माणसाला आवडतं. घरात किंवा ऑफिसमध्ये ही सवय चांगली असू शकते, पण रस्त्यावर तीच सवय प्राणघातक ठरते. आणि या सगळ्याचा थेट संबंध आपल्या रस्त्यांच्या वास्तविक परिस्थितीशी येतो. आपण जर आपल्या इथल्या रस्त्यांकडे बघितलं तर तो फक्त कार्स किंवा बाईक्ससाठी बनलेला रस्ता नसतोच मुळे. आपल्या रस्त्यांवर एक काय म्हणता येईल मिश्र परिसंस्था असते, मिक्स्ड इकोसिस्टम. अगदी बरोबर. एकाच वेळी एकाच रस्त्यावर आपल्याला काय काय पाहायला मिळतं. 60 टनाचे अवजड ट्रक असतात, हाय स्पीड खाजगी कारज असतात, दुचाकीस्वार असतात, हातगाडी ढकलणारा एखादा कष्टकरी माणूस असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदपथ किंवा फुटपाथ नसल्यामुळे रस्त्याच्या अगदी कडेने चालणारी शाळेची छोटी मुलं असतात. हो, आणि ही मुलं त्याच रस्त्यावर असतात जिथून अवजड वाहने जातात. एक्झॅक्टली. हे सगळे एकाच वेळी त्या एकाच रस्त्याचा वापर करत असतात. बरोबर. आणि याच मिश्र परिसंस्थेमुळे रस्त्यावरील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आणि धोकादायक होते. इथे नियम आणि वास्तव यांची रोज सांगड घालावी लागते. एका 60 टनाच्या ट्रकला जे नियम आणि भौतिकशास्त्राचे सिद्धांत लागू पडतात, तेच नियम त्या पायी चालणाऱ्या माणसाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. भौतिकशास्त्राला नियम माहीत नसतात. त्याला फक्त वस्तुमान आणि वेग माहीत असतो, मास आणि वेलॉसिटी. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? मग इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर रस्त्यावर इतकी विषमता आहे आणि प्रत्येकाचा जीव दुसऱ्याच्या हातात आहे, तरीही आपण नियम का मोडतो? जेव्हा पोलीस नसतात, कॅमेरे नसतात, तेव्हा आपल्याला कोणीच थांबू शकत नाही का? आणि इथूनच या चर्चेतील सर्वात प्रभावी आणि डोळे उघडणारा विचार समोर येतो. रस्ता हा एक आरसा आहे. रस्ता आरसा आहे म्हणजे नक्की काय? आपण नेहमी म्हणतो की आरसा खरं रूप दाखवतो, पण रस्त्याशी याचा काय संबंध? आपण नेहमी असं म्हणतो ना की एखादा माणूस खरोखर कसा आहे हे पाहायचं असेल तर तो त्याच्यापेक्षा खालच्या स्तरातील किंवा कमकुवत लोकांशी कसा वागतो ते पहा. हो, हे तर आपण नेहमीच ऐकतो. रस्त्यावर हाच नियम तंतोतंत लागू होतो. गाडीच्या काचेच्या म्हणजेच विंडशील्डच्या मागे बसलेला माणूस सर्वांनाच दिसतो, पण त्याला असं वाटत असतं की तो एका सुरक्षित डब्यात आहे आणि त्याला कोणाचीच भीती नसते. अच्छा. जेव्हा कोणीही पाहत नसतं, जेव्हा पोलिसांचा धाक नसतो, चौकात सीसीटीव्ही कॅमेरे नसतात, तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही लाल सिग्नल तोडता का? गाडी चालवताना महत्वाचा वाटणारा फोन उचलून एक हाताने स्टेअरिंग सांभाळता का? म्हणजे आपण स्वतःलाच टेस्ट करत असतो. हो, आणि पावसाळ्यात एखाद्या पादचाऱ्याला रस्ता ओलांडू देण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी उडू नये म्हणून आपली गाडी 2 सेकंद थांबवता का? हे प्रश्न महत्वाचे आहेत. म्हणजे हे जे छोटे छोटे निर्णय आहेत, जे वरवर खूप साधे आणि क्षुल्लक वाटतात, तेच आपलं खरं रूप दाखवतात. अगदी अचूक. ते निर्णय तुमचे खरे चारित्र्य दाखवतात. ऑनेस्ट एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. जेव्हा तुम्हाला कोणीही शिक्षा करणार नसतं, जेव्हा तुमच्यावर कोणताही दंड बसणार नसतो, तेव्हा तुम्ही इतरांच्या जीवाची किती पर्वा करता, हे तुमचं आतलं खरं रूप असतं. बापरे, हे खूपच डीप आहे. हो ना. तुम्ही बाहेर कितीही सुसंस्कृत असाल, पण जर तुम्ही सिग्नल तोडत असाल तर ते तुमचं खरं चारित्र्य आहे. हे ऐकल्यावर अक्षरशः अंगावर काटा येतो, कारण आपण रस्त्याला फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणारी सिमेंट, डांबराची निर्जीव जागा समजतो. पण तिथे घेतलेले आपले निर्णय, आपला संयम किंवा आपली घाई दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यावर कायमचा परिणाम करू शकतात. नक्कीच करू शकतात. आपण सिग्नल तोडून वाचवलेली ती 2 मिनिटं कदाचित दुसऱ्या कोणाचं तरी पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. हे किती भयानक सत्य आहे.
आपण घरात कितीही संस्कारी असू, आपण मोठी पदवी घेतलेली असेल, पण गाडीच्या स्टिअरिंगवर बसल्यावर जर आपण नियमांची पायमल्ली करत असू, पायी चालणाऱ्या माणसाला तुच्छ समजत असू, तर आपले ते सगळे संस्कार आणि शिक्षण खोटे ठरते. बरोबर. आणि म्हणूनच लेखकाने रस्त्याला आरसा म्हटलं आहे. हा आरसा तुम्हाला तुमचं सामाजिक भान किती आहे हे न लपवता दाखवून देतो. तुम्ही किती मोठ्या पदावर आहात, तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात हे रस्त्याला समजत नाही. रस्त्याला फक्त नियम समजतात. रस्त्याला फक्त एकच गोष्ट समजते, ती म्हणजे भौतिकशास्त्र. आणि तुम्ही घेतलेला तो एका सेकंदाचा निर्णय. तुमच्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका त्या समोरून जाणाऱ्या अनोळखी कुटुंबाला बसतो, ज्यांचा तुमच्या चुकीशी, तुमच्या घाईशी काहीही संबंध नसतो. थोडक्यात सांगायचं तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा अर्थ असा आहे की रस्ता ही एक अशी जागा आहे जिथे आपण सर्वजण एका अदृश्य धाग्याने जोडले गेलो आहोत. अगदी. आपल्या सवयी, आपण गृहीत धरलेली सुरक्षितता, आपला तो ओव्हर कॉन्फिडन्स की मला सगळं येतं, आणि आपला तो अनुभव जो आपल्याला ऑटो पायलटवर टाकतो, हे सगळं दुसऱ्या कोणासाठी तरी जीव घेणं ठरू शकतं. आपण आपल्या घरातून सुरक्षिततेची अपेक्षा घेऊन बाहेर पडतो, पण ती सुरक्षितता प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला स्वतःलाच ती जबाबदारी घ्यावी लागेल. हो. आणि ती जबाबदारी कोणी दुसरा घेऊ शकत नाही. नियम हे पोलिसांसाठी किंवा दंड चुकवण्यासाठी नसून ते त्या अनोळखी लोकांसोबतच्या अदृश्य विश्वासाचे रक्षण करण्यासाठी आहेत, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मला या चर्चेच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा विचार सर्वांसमोर मांडायचा आहे. नक्की सांगा. रस्ता कोणत्या देशात आहे, तो कोणत्या शहरात आहे किंवा तो किती आधुनिक तंत्रज्ञानाने बनवला आहे हे रस्त्याला माहीत नसते. रस्त्याला फक्त त्याच्यावर काय घडत आहे, गाड्यांचा वेग किती आहे आणि माणसं एकमेकांशी कशी वागतायत एवढेच समजते. सुरक्षितता ही पोलिसांची किंवा दंडाची भीती नसून ती आपली एक इंटरनल व्हॅल्यू, एक आंतरिक मूल्य असायला हवी. जोपर्यंत सुरक्षितता हा आपला स्वभाव बनत नाही, जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या जीवाची किंमत ओळखत नाही, तोपर्यंत कितीही चांगले रस्ते बांधले तरी ते सुरक्षित होणार नाहीत. खरंच, हा विचार खोलवर रुजायला हवा. सुरक्षितता ही बाहेरून लादलेली गोष्ट नसून ती आतून यायला हवी. आजची ही सखोल चर्चा संपवताना एक शेवटचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आपण सर्वांसाठी मागे ठेवून जात आहोत. जर गाडी चालवतानाचे आपले छोटे छोटे निर्णय, आपली घाई, आपला संयम आणि अनोळखी लोकांविषयीची आपली संवेदनशीलता हे आपले खरे चरित्र जगासमोर मांडत असतील, तर उद्या सकाळी जेव्हा आपण गाडीची चावी हातात घेऊन घराबाहेर पडू, तेव्हा तो रस्ता आपल्या चारित्र्याबद्दल कोणती कथा सांगत असेल? आपण स्वतःला आरशात पाहिल्यावर आपल्याला अभिमान वाटेल की लाज? हा असा प्रश्न आहे ज्याचा विचार प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी शांतपणे करायला हवा.